तर व्ह्यूअर्स, आज आपण एका हेल्दी पॅनकेक रेसिपी पाहणार आहोत, जी आपण अशी सिंपल अशी आणि हेल्दी अशी पॅनकेकची रेसिपी पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया आपल्या सिंपल हेल्दी वेजीज पॅनकेकच्या रेसिपीला। तर फूड इज हेल्दी पॅनकेक बनवण्यासाठी आपण व्हेजेस कट करून घेतलेले आहेत, ज्यामध्ये आपण घेतलेले आहे एक बीटरूट, थोडेसे कॅरेट, थोडेसे टोमॅटोचे तुकडे, थोडासा कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक आणि लसण। तर यामध्ये आता आपण ॲड करूया थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे आपल्याला। अर्धा चमचा तिखट ॲड करायचे आहे, अर्धा चमचा आपल्याला हळद ॲड करायची आहे, अर्धा चमचा धने पावडर ॲड करायची आहे आणि एक वाटी आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहे बेसन पीठ। बेसन पीठ केल्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि हे सर्व आपण आता पाणी टाकून एक थिक मिक्सचर तयार करून घेणार आहोत। आपल्या व्हेजिटेबल पॅनकेकचे मिक्सचर रेडी झाले आहे। आपण याला 10 मिनिटं थोडासा रेस्ट देणार आहोत आणि त्यानंतर याचे पॅनकेक तयार करून घेऊया। तर आपल्या मिक्सचरला रेस्ट देऊन 10 मिनिटं कंप्लीट झालेले आहेत। तर आता आपण पॅनमध्ये तेल काढून घेतलेले आहे। तर आपल्या पॅनकेकच्या मिक्सचरला रेस्ट देऊन 10 मिनिटे कंप्लीट झालेली आहेत। तर आता आपण पुढची प्रोसेस सुरू करणार आहोत, ज्यासाठी आपण पॅनमध्ये तेल काढून घेतलेले आहे आणि या तेलामध्ये आपण मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका रेडी करणार आहोत। तर चला, कमी गॅसवर आपल्याला हा तडका रेडी करायचा आहे, ज्यासाठी आपण तेलामध्ये मोहरी घालणार आहोत आणि मोहरी भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत कढीपत्ता। तर आपली मोहरी भाजताना आपल्याला दिसून येत आहे। तर चला, यामध्ये आता आपण कढीपत्ता टाकूया। तर आपला हा तडका रेडी झालेला आहे। तर गॅस मोठा करून घेऊया आणि मोठा केल्यानंतर यामध्ये आपले सर्व मिक्सचर एकसाथ आपण ॲड करणार आहोत। तर आपले सर्व मिक्सचर आपण एकसाथ ॲड केलेले आहे। हे थोडेसे छान आपण पूर्ण पॅनमध्ये फैलवून घेऊया आणि गॅस कमी करून हे आपण झाकून वाफवणार आहोत। तर आपण गॅस कमी करून घेतलेला आहे आणि आता आपण आपला पॅनकेक झाकून छान प्रकारे रेडी करून घेणार आहोत। तर आपल्या पॅनकेकला झाकून 5 मिनिटं पूर्ण झालेली आहेत आणि आपण पाहत आहात की आपला पॅनकेक छान रेडी झालेला आहे। तर आपण याला दुसऱ्या साईडने फ्लिप करून घेऊया। फ्लिप करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला याचे काठ थोडे मोकळे करून घ्यायचे आहेत आणि याचे काठ मोकळे झाल्यानंतर आपण याला छान फ्लिप करून घेऊ शकतो। तर आपण आपल्या पॅनकेकला फ्लिप करून घेतलेले आहे। याला आपण साईड्सने थोडंसं तेल टाकणार आहोत, ज्यामुळे खालची साईड चिकटणार नाही। तर आपण यामध्ये थोडे तेल टाकले आहे आणि आता आपण गॅसची फ्लेम स्लो करून याला अजून झाकून ठेवूया आणि 5 मिनिटे झाकून ठेवल्यानंतर आपण याला काढून घेऊया, कारण 5 मिनिटानंतर आपला पॅनकेक पूर्णपणे रेडी होऊन जाईल। कधी पॅनकेक मोठा असल्यामुळे त्याला फ्लिप करणे हे एक मोठा टास्क होऊन जातो, त्यामुळे आपण एका प्लेटचा देखील वापर करू शकता। पॅनकेक एका साईडने एका प्लेटमध्ये काढून घेऊन पुन्हा त्याला फ्लिप करून आपण त्याला भाजून घेऊ शकता, ज्यामुळे आपला पॅनकेक मोडण्याच्या शक्यता कमी होऊन जातात। झाकण उघडून घेऊया। तर आपला पॅनकेक पूर्ण प्रकारे रेडी झाला आहे। तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि यानंतर आपण आपला पॅनकेक छान एका प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत। तर फायनली फूड इज आपला व्हेजीज पॅनकेक किंवा कोरियन पॅनकेक आपण त्याला म्हणू शकतो, हा रेडी झालेला आहे आणि आपण छान एका प्लेटमध्ये त्याला सर्व करून घेतलेलं आहे। तर ही सिंपल रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा। वी विल सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ।